काळजी करू नका, देवळात जाऊन आलोय, प्रसाद घ्या सगळ्या। आणि अजिबात काळजी करायची नाही, कसलाही मनात विचार आणायचा नाही। आता सगळं जे काही भरोसा आहे तो देवावर ठेवायचा, सगळं व्यवस्थित पार पडेल, काळजी करू नका। नानाजी हो, राधिकानं काही केलेलं नाहीये हे मला पण माहिती आहे, तरी पण आता हे पण परंतु हे विचार डोक्यातून अजिबात काढून टाका। एकमेकांना धीर द्या, सकारात्मक पद्धतीनं मन खंबीर करा, घट्ट करा आणि मनाशी म्हणा, राधिका यातून सुटणार आहे। खरंय, नानासाहेब अगदी योग्य बोलताय। कसं आहे, चांगलं चिंतिलं, चांगलं बोललं तर सगळं चांगलंच होतं, सगळं चांगलं होणार आहे। काय नाही, बरं आहे ना सगळं? अय कमळे, सांगितलं सगळं लक्षात आहे ना? नाही म्हणजे जसं सांगितलंय आणि जेवढं सांगितलंय तेवढंच बोलायचं, जमल ना? काय जमल ना? घ्या, रागू महिन्याची जोडी आली। हाय, राम राम। नाही, बरं झालं साहेबांना घेऊन आलीस ते। गुरुनाथ, कसं आहे ना गुरुनाथ साहेब, आज तुम्हाला आमच्या बायकांच्या बाजूने साक्ष द्यायची आहे। हा हा हा, मी त्याला सांगितलंय सगळं। गॅरी डोंट वरी, ओके? तू बिंदास्त बोल, कोणाला घाबरू नकोस। नाही, आपण याबद्दल आता नाही बोललं तर चालेल का? नाही चालणार। नाही म्हणजे आता नाही बोलायचं तर मग केव्हा बोलायचं? तुम्हाला साक्ष द्यायची आणि ते सुद्धा राधिकाच्या विरोधात। गॅरी, हे बघ, मी तुला जे सांगितलंय ते तू बिंदास्त बोल, ओके? आणि मी आहे ना तुझ्यासोबत, तू अजिबात घाबरू नको, सगळं ओके होईल। चल जाऊया आपण। चल गॅरी, मी 2 मिनिट्स मध्ये आले, ओके? आय विल बी राइट बॅक। शनाया, हे काय चाललंय शनायाचं? आता कुठे गेली अशी निघून? या उर्मिला म्हात्रेवर मला लक्ष ठेवलं पाहिजे, नाही तर शनाया परत काहीतरी करून बसेल आणि ती चूक सगळ्यांनाच भोगावी लागेल। शनाया, काळजी तर तू करायला हवी आहेस, तू अडकू नकोस। राधिका अडकलीये तशी। मला या राधिकाचंच वाईट वाटतंय, काय चाललंय ना काही कळतच नाहीये। कशाला बोलवलं मला तुम्ही इकडे? गॅरीला डाऊट येईल ना आता। ए, तुझ्या गॅरीचं कौतुक नको सांगू मला। बरं ते जाऊ दे, काय बोलतोय तुझा रेडीमेड नवरा? रेडीमेड वगैरे म्हणू नका त्याला। बरं बाई, काय बोलतोय तुझा नवरा? ए, तो कोर्टात राधिकाच्या विरोधात जबानी देईल ना? नाही म्हणजे काय व्हायचं, त्याला त्याचं जुनं प्रेम आठवायचं आणि पलटी मारायचा तो। फर्स्ट ऑफ ऑल, गॅरीचं कोणावर प्रेम नाहीये, ओके? त्याचं फक्त माझ्यावर प्रेम आहे आणि तो बोलेल ना जे बोलायचंय ते। एक मिनिट, जे बोलायचं ते नाही, जे ठरलंय तेच बोलायचंय, त्याला जे वाटतंय ते नाही बोलायचंय। हे बघा उर्मिला मॅडम, मी त्याला सगळं सांगितलंय, तो कन्व्हिन्स झालाय, तो सगळं बोलेल। मी त्याला घेऊन आलीये ना। बघते ना, सगळ्या जुलमाचा राम राम। काय जुलूम? कोण राम? व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? तुझ्याशी बोलायचं ना म्हणजे लय डोक्याला ताप होतो माझ्या। अगं शनाया, हे बघ, तो ना कोर्टात सगळं पोपटासारखं बोलला पाहिजे, नाहीतर लय मोठा प्रॉब्लेम होईल। काय पण झालं ना, राधिका जिंकता कामा नये। नाही जिंकणार, आतापर्यंत माझ्या लाईफ मध्ये पण ती जिंकत आली, मी तिला जिंकू देणार नाही, ओके? यावेळेला मीच जिंकेन। नक्की ना? होय। बेस्ट लक। बेस्ट ऑफ लक। मिस शनाया, तुमचा राधिका मसालेशी संबंध काय? राधिका मसालेमध्ये मी राधिका सुभेदारची पार्टनर आहे। म्हणजे पार्टनरशिप आहे तुमची? हो।
कशी काय म्हणजे? ऍक्च्युली काय झालं होतं, मध्ये काही काळासाठी राधिका मसाले थोडीशी क्रायसिस मध्ये होती फायनान्शियली. सो मी बट हे सगळं असलं तरी माझी तिथे कंपनीमध्ये हरॅसमेंट होत होती. हरॅसमेंट म्हणजे? राधिका मसालेमध्ये राधिकाची मी पार्टनर असून सुद्धा तिने कधीच मला कोऑपरेट नाही केलं. कुठल्याच एम्प्लॉईने पण मला कोऑपरेट नाही केलं. इनफॅक्ट ही कंपनीची पार्टी असून सुद्धा मला स्वतःच्या खर्चाने पार्टी द्यावी लागली, कारण मी इनिशिएटिव्ह घेतलं होतं. म्हणून सर मला डाऊट आहे की हे सगळं राधिकानेच केलेलं असावं. आता ह्या बिचाऱ्या लोकांची काय फॉल्ट आहे सांगा ना. म्हणजे आमचे जे पुअर वर्कर्स आहेत, ह्या मसालेवाल्या बायका आहेत, त्यांची खरं तर काय चूक आहे? राधिकाने असं रिव्हेंज का घ्यावा, असं का करावं त्यांच्या बरोबर? बघ 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 कशी विष ओकतीये. गॉड, शी पलटली कशी काय अचानक ही? सॉरी, खोटा बोलतीये. सर, अत्यंत कृतज्ञ मुलगी आहे ही. कालपर्यंत राधिका वहिनीकडे येत होती की माझा जीव वाचवा, माझा जीव वाचवा. कायम वहिनीला, राधिका मॅडमना त्रास दिलाय तिने. श्रेयस, आनंद यार. नाही, मी गप्प बसणार नाहीये. ऐका ना, शांत बसा. शनाया, काय बोलतेस तू? काय करतेस? बापरे, मला तर काळजीच वाटते. हे बघ शनाया, तू फसणारच याच्यामध्ये. कशाला राधिकाच्या विरोधात काही बोलायला हवं होतं? आता काही गरज होती का? ऑर्डर ऑर्डर. कोर्टात गोंधळ नकोय. तुम्हाला प्रत्येकाला इथे येऊन बोलण्याची संधी दिली जाईल. सॉरी सर. पराडकर, यू मे प्रोसीड. थँक्यू युअर ऑनर. मिस शनाया, आपण थोड्या आधीच्या घटनेपासून बोलूया. म्हणजे तुम्ही इतकी मोठी, इतकी छान पार्टी अरेंज केली. तुम्ही राधिकाला बोलावलं होतं पार्टीला? हो सर. का? आय मीन, त्यांचा तर विरोध होता ना, तरी सुद्धा तुम्ही आपणहून बोलावलं त्यांना पार्टीसाठी? ऑफकोर्स सर, त्या पार्टनर आहेत माझ्या, म्हणजे म्हणून मी त्यांना बोलवलं होतं. पण राधिका सुभेदारनी आधीच सांगितलं होतं की त्या पार्टीला येणार नाही. पण तरी पण त्या आल्या, आणि त्या आल्यानंतरच हे सगळं झालं सर. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. राधिका सुभेदार पार्टीत आल्या आणि मग हे सगळं झालंय. राडकर साहेब, राधिका सुभेदार पार्टीत आल्या आणि असं झालं. असंच कसं? अहो, कुणाच्या येण्यानं असंच काही होऊ शकतं? अहो, कुणीतरी कुठेतरी येणं आणि त्याच्यामुळे काहीतरी घडणं, याला काय अर्थ आहे? या सगळ्याच्या मागे काहीतरी कारण हे असतंच ना. देअर यू आर मिस्टर झुंजारराव. कारण आहे, आणि कारण सुद्धा तितकंच व्हॅलिड आहे मिला. हे तेच कारण आहे ज्यामुळे भल्या भल्यांमध्ये शत्रुत्व निर्माण होतं. मी शनाया आणि राधिका सुभेदार या दोघींचाही नवरा. या दोघींचाही नवरा एकच माणूस आहे मिला, मिस्टर गुरुनाथ सुभेदार. हा बोल आई. अरे सौमित्र, काय चाललंय काय तिकडे? आई, इथे सुनावणी सुरू आहे आणि बऱ्याच लोकांची साक्ष सुद्धा घेतली जाते. आत्ता शनायाची साक्ष सुरू आहे. अरे देवा, सगळं नीट पार पडू दे बाबा. सौमित्र, फार काळजी वाटते रे मला. आई, तू नको काळजी करूस. हे बघ, राधाने काही केलेलं नाहीये, ती निर्दोष आहे, तिला काही शिक्षा वगैरे होणार नाही. हा, अगदी तसंच होऊ दे बाबा. पण तू मात्र मला सतत फोन करत राहा. हा आई, हे बघ, मला आता तुला असं सतत नाही फोन करता येणार. मी कोर्टमध्ये आहे, पण तू रेस्टलेस नको होऊस. तसं काही वाटलं तर मी करेन तुला फोन. ओके, शांत राहा. ठीक आहे. राधिकाला सांभाळ हा, ती फार टेन्शन मध्ये आहे. हो आई, मी आहे तिच्या बरोबर, तू नको काळजी करूस. हा, ओके.
हा बाबा, येतंय का आता तुम्हाला ऐकायला? हो. अरे पण तू फोन करून मला कळवणार होता ना सगळं. हो बाबा, पण म्हणजे काय इथे काही फारशी बरी परिस्थिती नाहीये. म्हणजे राधिका बरी आहे ना? आम्ही येऊ का तिकडे? नाही, यायची काही गरज नाही आणि एवढी काळजी नका करू. अरे मग तू आता फारसं बरं चाललं नाही असं का बोललास? कारण इकडे सगळ्यांची साक्ष सुरू आहे बाबा, आणि आता गुरुची साक्ष सुरू आहे. तो काय साक्ष देणार म्हणा? ते तर आहेच. काही ठामपणे बोलला नाहीये राधाबद्दल. पण बाबा काय करणार, आता केस चालू आहे, त्यामुळे शांत राहण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. हो, आपण तरी दुसरं काय करणार आता? पण बाबा तुम्ही नका काळजी करू, मी कळवत राहीन तुम्हाला आणि होईल, सगळं ठीक होईल. हो साहेब, मी कोर्टातच आहे, म्हणजे बाहेर आहे. मला वाटतं आज ते राधिका सुभेदारची विकेट जाणार. हो 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 बाबा, मी कळवतो तुम्हाला. हो, मी लगेच फोन करून कळवेन तुम्हाला. हा, ठेवतो. हा, बरं झालं ना साहेब, आपल्यासाठी चांगलंच झालं ना. अहो मला माहिती नव्हतं ती गाडी त्या बाईची आहे म्हणून, पण हे सगळं आपल्या पत्त्यावरच पडलं. म्हणजे केलं आपण आणि अडकणार ती राधिका सुभेदार. ए कोण आहे तू? ए थांब थांब. मिलॉर्ड, आता आपण सगळ्यांनीच इन्स्पेक्टर साटमानची जबानी ऐकली, ज्यावरून एक सिद्ध होतं की पोलिसांनी त्यांचं कर्तव्य बजावताना कुठलीही कसूर ठेवलेली नाही. पोलिसांनी हा सगळा तपास अतिशय योग्य पद्धतीने केला आणि म्हणूनच ती बाटली आणि बिल आपल्याला सापडले. हे सगळे पुरावे लक्षात घेता राधिका सुभेदार याच गुन्हेगार आहेत. दॅट्स इट. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. इतक्या लवकर कोणत्याही निर्णयापर्यंत येणं हा आतताईपणा ठरेल. निर्णय अजून झालेला नाही. मिलॉर्ड, मला असं वाटतं की थांबायची गरजही नाहीये आता. ही केस एकदम क्लिअर आहे. राडकर साहेब, असं तुम्हाला वाटतंय? आधी पुरावे गोळा करूयात आणि मग सांगूयात. अच्छा, म्हणजे मिलॉर्ड, कोर्टाने यांच्यासाठी थांबून राहायचंय? तशी गरज आहे पराडकर साहेब. गरज नसती तर आम्ही तसं म्हणालोच नसतो ना. म्हणूनच सन्माननीय कोर्टाला माझी नम्र विनंती आहे की कोर्टाने आम्हाला आणखीन थोडी मुदत वाढवून द्यावी. जज साहेब, मला काहीतरी बोलायचंय. मला वाटलंच ही अजून बोलली का नाही. आनंद सर, शांत राहा. कसं शांत राहणार? तिला ना सवय आहे कागावा करायची. साहेब, मला सगळं खरं खरं सांगायचंय, कारण या सगळ्या प्रकरणाची मी साक्षीदार आहे. तुम्हाला जे काय बोलायचंय ते तुम्ही इथे येऊन बोला. मी सांगतो, हा गुरुनाथ राधिकाच्या विरोधातच साक्ष देणार. एक मिनिट, गोळी खा बीपीची, पण शांत राहा बरं. आणि तुमची गुरुनाथकडनं काय अपेक्षा आहे? तो असंच वागणार ना? तसं वागतोय तो. माझा गुरुनाथवरच संशय आहे. आणि संशय तर माझाही आहे. ती शनया, ती काही फार सरळ नाहीये. राधिकेनं तिला पाठीशी घालून फार मोठी चूक केली. नाही, आता डोक्यावरनं पाणी गेलं. बरं, खूप झालं. जर का आता काही झालं ना तर त्या भैताडीला आणि गुरुनाथला दोघांनाही मी सोडणार नाही. बरं, नाही या सोसायटीतून पळवून लावलं तर पहा. मी तुम्हाला मदत करतो, पण आपण त्या दोघांनाही सोडायचं नाही. नानासाहेब, तुमचं काय मत आहे? नाही म्हणजे या सगळ्या कटकारस्थानामध्ये गुरुचा हात असेल की शनायाचा? मला इतकंच वाटतं, गुरु आणि शनया काही सुधारलेलं नाहीये. तो नेहमीप्रमाणेच वागलाय. पण कसं या सगळ्यातून राधिकेला वाचवायला हवं. पण हे कोणी केलं? ज्यानं कोणी केलं तो सुटणारच नाही. गुरु आणि शनयाला हे सगळं भोगावं लागेल, हे नक्कीच. हॅलो आई. राधिका, घरी आलीस? हो,
घरी आले आता. घरी आलीस? आणि तिकडे कोर्टात काय झालं ते कोणीच मला काही सांगितलं नाही. सौमित्र कुठे आहे? आई अहो पुढची तारीख मिळाली आणि सौमित्र नाहीये इथे. म्हणजे कोर्टात त्याला सारखी कुणाचे तरी फोन येत होते. तो बाहेर गेला, त्यानंतर आमची भेटच नाही झाली आणि फोन पण झाला नाहीये. अरे देवा, हा गेला तरी कुठे? आणि आई आता तर त्याचा फोनही लागत नाहीये. मला असं वाटलं की तुमचा संपर्क झाला असेल. नाही ना अगं, काही फोनही लागत नाहीये त्याचा, काही कॉन्टॅक्टच नाही. काय गो हा मुलगा, काही कळवत नाही. किती ग काळजी वाटते मला याची. आई आई तुम्ही शांत व्हा बरं. तुम्ही नका काळजी करू. हे बाप, मी पुन्हा एकदा त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते आणि नाही झाला ना तर मी स्वतः शोधते त्याला. तुम्ही शांत राहा. पण तू मात्र सतत माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. हा हो आई, मी फोन करत राहीन तुम्हाला. ओके, ठेवू? ओके. सौमित्र घरी पण नाहीये, मग गेलाय कुठे? शनाया अगं, मी विचारतोय ना काहीतरी, कुठे गेली होतीस? तुला काय करायचंय? अरे आजकाल फार उलट उत्तर द्यायला लागलेस तू. साधा प्रश्न विचारला मी तुला, कुठे गेली होतीस? मला काम आहे. एवढ्या रात्री? कसली कामं? हॅलो, मी एका कंपनीमध्ये पार्टनर आहे, विसरलास का? हो, तीच कंपनी ना जिच्यावर आता केस चालू आहे, जिला टाळं लागलंय, सील केली आहे. त्याची कसली कामं आली शनाया? आहेत मला कामं. शनाया प्लीज ऐक, हे बघ, मला फक्त एवढंच म्हणायचंय की तू आता प्लीज असं काहीतरी करू नको ज्याने अजून प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. अच्छा, हे बरं आहे यार गॅरी, स्वतः प्रॉब्लेम क्रिएट करायचा आणि मग मला ब्लेम करायचं. व्हेरी नाईस. मी काय केलंय? आता मला बोलायला लावू नकोस. शनाया एक मिनिट, मी काय केलंय? गॅरी, तुला इतके वेळा सांगूनही समजावूनही कोर्टात काही बोलता नाही आलं राधिकाच्या अगेन्स्ट. तुला माहितीये त्या उर्मिलाचा, त्या स्टुपिड उर्मिलाचा, जिला बेस्ट ऑफ ला काही म्हणता येत नाही, त्या उर्मिलाने माझ्यावर ओरडाडी केली आणि मला ती ऐकून घ्यावी लागली तुझ्यामुळे. शनाया अगं, ते कोर्ट आहे, तिथे मी काही रोज रोज जात नाही, मला काही सवय नाहीये तिथल्या वातावरणाची. आणि ते सगळंच खूप ऑकवर्ड करणार असतं ग. मी घाबरलो ना, उगीच काहीतरी एखादं वाक्य राधिकाच्या विरोधात बोललो असतो आणि सगळं आपल्यावरच उलटलं असतं, आपल्यावरच प्रकरण शेकलं असतं तर काय झालं असतं? अरे कसं आपल्यावर शेकेल? आपण काही केलेलंच नाही तर आपल्यावर का शेकेल? राहू दे यार, तू ना चेंज झालायस गॅरी. कबूल कर ना सरळ सरळ की तू राधिकाच्या अगेन्स्ट काही बोलू शकत नाहीस, कारण तुला ती जेलमध्ये जायला नको. हो, नकोच आहे मला, कारण जर तिने काही केलेलं नसेल तर तिच्याबद्दल एक व्यक्ती म्हणून काय? हा, कंप्लीट कर ना वाक्य. कंप्लीटेड, डॅम इट. शनाया ऐक, हे बघ, मला इतर कुठल्याही विषयांमुळे आपल्यामध्ये भांडणं नकोय, एस्पेशली या विषयामुळे. हे बघ, मला एवढंच सांगायचंय की मला इच्छा नव्हती ना तरी मी आलो की नाही तिथे. मी आधीपासून तुला सांगत होतो या सगळ्या प्रकरणात मला नाही पडायचं, पण मी आलो ना, तू म्हणत होतीस म्हणून आलो, तिथे बोललो सुद्धा. आणि पाहिलंच ना काय झालं, सगळ्यांसमोर तिथे सगळ्यांसमोर एम्बॅरस झालं तुझ्यामुळे. माझ्यामुळे? नाही 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 नाही, यू आर राईट. ही सगळी वेळ ना माझ्यामुळे चालली. विसरू नकोस गॅरी, तू ना एका फालतूच्या वस्तीत राहत होतास रस्त्यावर. मी या शनायाने तुला जवळ केलंय आणि जिची साईड तुला घ्यायची ना ती राधिका, तुझी पहिली बायको, तिनेच तुला तुझ्या घरातनं बाहेर काढले, हेही विसरू नको. अगं काय बोलतेस तू? मी बरं नाही, चल केलंच सगळं हे, तरी तू काही उपकार केलेस का? मी पण काही कमी नाही केलेलं. काय नाही केलं आतापर्यंत सांग बरं? तुझी काळजी घेतलीये, तुला सांभाळलंय, तुझ्या मम्माला सांभाळलाय, तो केड्यात असतो स्टेपनी म्हणून. तुम्हा सगळ्यांचं किती वेळा केलंय? काय नाही केलं मी सांग ना. सो व्हॉट? सो व्हॉट? अगं अजून काय करू मी? हे बघ गॅरी, जोपर्यंत तू मला हवं ते करत नाहीस ना आणि त्या राधिकाच्या अगेन्स्ट तू स्टेटमेंट देत नाहीस तोपर्यंत आय कॅनॉट ट्रस्ट यू एव्हर. शनाया तू, शनाया मी बोलतोय ना, तू ऐक. कालो कोण आहे? अरे रेवती, राधिका कुठे आहे? काय बिनसलं की काय? इतक्या रात्री कशी काय? बिनसलं काही नाहीये, इथे काही बिघडलंय का? नाही बाई, तू कशी काय बरं पण आलीस? तेच म्हणते मी बाबांना की राधिकाचा फोन आला होता, ती म्हणे ताबडतोब इकडे बाहेर जायचंय. काय झालं? बाहेर जायचं? रेवती चल लवकर. काय झालंय राधिका? बाबा आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. सौमित्राच्या आईचा फोन आला होता, त्यांनी असं सांगितलं की तो अजून घरी नाही आलाय. बाबा अजून नाही पोहोचला का तो? नाही ना, त्याला शोधायला जायला लागेल. त्यांना खूप टेन्शन आलंय म्हणून त्यांनी फोन केला होता.
बरं मी येऊ का तुमच्यासोबत? नाही नको बाबा, आम्ही जातो. कदाचित तो इथे येऊ शकतो. तो आला तर फोन करा. हा ठीक आहे बरं, पण सावकाश जा आणि मला फोन करून कळवा जरा वेळोवेळी. ठीक आहे, येतो आम्ही. सावकाश ग. हे का बरं आता नवीन संकट येऊन ठेपलं आहे? हे काय सगळं काही कळत नाही बा राधिकाला. सगळेच पॅनिक झाले तर कसं होणार? तू शांत राहा. सौमित्रही नाही येत. अथर्वाला बघ जा. कुठे गेला असेल बाई? तुमचं पूर्ण नाव सांगा. सौमित्र बनहट्टी. आम्हाला इथनं फोन आला होता की तुमच्यावर हल्ला झालाय म्हणे. हल्ला? हो. नेमकं काय झालं सविस्तर सांगाल? सांगतो सर. आहो, राधिकाचा काही फोन घेऊन आला होता का? का करूया आपण? तिला फोन करता का तुम्ही? नाही ते काम करूया, आपणच निघूया ना, आपण हॉस्पिटलात जाऊया ना. राधिका बोलली ना फोन आल्याशिवाय निघू नका म्हणून. मग असं करून कसं चालेल बरं? तिथं राधिका एकटी आहे, सौमित्रही अजून शुद्धीवर आला नाहीये. येईल शुद्धीवर येईल, तू काळजी नको करू, शांत राहा. तर कसं राहायचं बरं? खरं सांगायचं तर मलाही काही सुचत नाही. कसं असं घडलं असेल मला काही कळत नाही बरं. कसा पडला कसा असं सौमित्र? कसं काय बरं असं झालं असेल त्याला? इथं बसून काळजी करण्यात काही कारण आहे का? काय करणार आपण? शांत बसायचं, देवाजवळ प्रार्थना करायची, बस. कसं शांत बसायचं बरं सांगा? तिथं तो हॉस्पिटलमध्ये आहे, राधिका एकटी आहे का? एक मिनिट. राधिकाचं आहे का? हॅलो बाबा, राधिका बोलते. हा बेटा बोल. कसा आहे सौमित्र? कसा आहे बाबा? बरा आहे आता, शुद्धीवर आलाय. काय? काल अगं सौमित्र शुद्धीवर आलाय? बाबा बरं झालं बाई. मी देवाजवळ साखर ठेवून येते. डॉक्टर काय म्हणाले बेटा? त्याला मार लागल्यामुळे जरा जखम झाली, तेवढी दुखतीये फक्त, पण बाकी बरं आहे. मी सगळ्यांना सांगतो सौमित्र बरा आहे म्हणून. हो सांगा बाबा. बरं आम्ही निघू का इथून? नाही नको बाबा, मी परत फोन करते हवं तर, आत्ता लगेच नका येऊ. हा बरं ऐक ना राधिका, सौमित्र खरंच बरा आहे ना? म्हणजे काही काळजीचं कारण नाही ना? खरंच बाबा, खरंच काळजी करण्यासारखं काही नाहीये. फक्त आता पोलीस आले चौकशीसाठी. पोलीस? हो, ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगते, पण आता बरा आहे तो, इतकंच. ठेवू बाबा? पाठलाग कुणाचा? तिथे एक माणूस होता, त्याचा. का चोरी केली का त्याने? नाही साहेब, चोरी नव्हती केली, पण मला जरा संशय आला त्याचा. म्हणजे राधिका मसालेशी संबंधित जी विषबाधेची केस चालू आहे त्याच्याशी संबंधित तो असावा असं मला वाटलं, म्हणून पाठलाग केला मी त्याचा. राधिका मसालेचे केस आणि तुमचा काय संबंध? साहेब, या राधिका सुभेदार यांचंच आहे राधिका मसाले, आणि मी तिचा होणारा नवरा आहे. अच्छा, तुम्ही म्हणताय की एका माणसाचा या केसबद्दल संबंध आहे, तुम्ही त्याच्या मागे पळत होतात, नंतर काय घडलं जरा नीट आठवून सांगा. हो साहेब सांगतो. आमची म्हणजे कोर्टात होतो आम्ही, केस चालू होती, आणि मला एक फोन आला म्हणून मी बाहेर आलो. म्हणजे कोर्टाच्या आवारातच होतो, आणि तिथे हा माणूस फोनवर बोलताना मला दिसला. म्हणजे माझा फोन झाला आणि मी आत जाणार तेवढ्यात तो सगळं आपण केलंय पण अडकणार राधिका सुभेदार असं काहीतरी तो बोलत होता. तर मी त्याला म्हटलं थांब, पण मला बघितलं आणि डायरेक्ट पळायला लागला साहेब तो. आणि मी खरंच सांगतो, मी पकडणार सुद्धा होतो त्याला, पण नाही पकडता आला आणि तो पळाला. आणि मी त्याच्या मागे मागे गेलो, पण पुढे काही कळलं नाही. म्हणजे मागून अचानक वार झाला माझ्यावर. म्हणजे तिथे अजून कोणीतरी होतं? साहेब खरं सांगतो, मला पुढचं खरंच काही माहिती नाही, कारण कोणीतरी डोक्यावर मारलं माझ्या.
पण साहेब तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का प्लीज? तुम्ही प्लीज त्या माणसाला काही करून पकडा ना लवकरात लवकर. कारण काय ह्या केसशी संबंधित तो माणूस आहे असं मला ठामपणे वाटतंय. आणि तो जर सापडला तर आम्हाला खूप मदत होईल पुढे त्या केससाठी म्हणून. कारण तो एक दुवा ठरू शकतो साहेब. जर प्लीज तुम्ही लवकरात लवकर काही हालचाल केली तर बरं होईल खूप. डोंट वरी, आम्ही योग्य ती कारवाई करूच. आणि राधिका मॅडम, तुमची केस कुठल्या पोलीस स्टेशनला नोंदवली गेली आहे त्याचे डिटेल्स आम्हाला पाठवून द्या. म्हणजे काय की आज ही जी काही घटना घडली आहे ना त्याची नीट माहिती आम्हाला सगळी त्या पोलीस स्टेशनला पाठवता येईल. हो ठीक आहे, देते मी. अच्छा सौमित्र, मला एक सांगा, तुम्ही त्या माणसाला नीट बघितलंय का? म्हणजे बघितल्यावर ओळखणार ना? हो व्यवस्थित मी सांगू शकतो. मोरे, त्या सचिनला बोलून घ्या आणि हे वर्णन करतील त्याप्रमाणे त्या माणसाचं स्केच काढायला सांगा. हो सर. मिस्टर सौमित्र, आता स्केच मेकर्स येतीलच. तुम्ही वर्णन करा, आपण स्केच काढून घेऊ आणि लवकरच त्या माणसाला पकडू. हो ओके सर. आणि थँक्यू सो मच. डोंट वरी, आम्ही आमच्या परीने सहकार्य करूच. चला येतो मी.